आहेत, पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत, पुण्याचे महापालिका आयुक्त आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि येणाऱ्या परिस्थितीला कसं हाताळायचं याबाबत या बैठकीमध्ये नियोजन करण्याचा प्रयत्न आहे। मात्र मी जसं सुरुवातीला म्हणालो, हे सगळं अवलंबून असणार आहे पाऊस कधी थांबतो, किती पडतो यावरती। मात्र काल संध्याकाळनंतर सुरू झालेला पाऊस कुठेही थांबण्याचं अजून तरी नाव घेत नाहीये। अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं कोसळणं हे सुरूच आहे। त्यामुळे दुपारनंतर जर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्याची वेळ आली तर पुन्हा एकदा पुण्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। नक्कीच पुण्यातली जर आपण दृश्य पाहिली तर एक गोष्ट निश्चित लक्षात येते आहे की अनेकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, धरणं भरलेली आहेत आणि पाणी अचानकपणे सोडण्यात आल्याचा देखील एका बाजूला आरोप होताना दिसलेला होता। प्रशासन पातळीवरती नेमकं काय घडतंय या क्षणाला आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले जाऊ शकतात का मंदार? काय करायचं ओके थँक्यू। त्या ह्याच्यामध्ये मला एक सांगा, मंदार माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मंदार यांच्याकडून आपण वेळोवेळी माहिती घेत राहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी आता अजित पवारांकडूनच पुण्याच्या पावसाचा आढावा घेतला जातो। प्रॉब्लेम कुठे येतोय? 35,000 आणि अडचण पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील एकता निंबज नगरामध्ये लष्कराचे जवान दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये लष्कराद्वारे मदतकार्य सुरू आहे। लष्कराला मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं होतं।